मैं स्वागत करता हूँ एक और नई वीडियो में। और आज की वीडियो होने वाली है बहुत ख़ास, क्योंकि हम जा रहे हैं श्री क्षेत्र नारायणपुर। और नारायणपुर जाने से पहले एक बात आपको बता देता हूँ, मैं आज की पूरी वीडियो होने वाली है मराठी में, क्योंकि आज मेरी बहन भी मेरे साथ जा रही है और उसकी इच्छा है कि मैं पूरी वीडियो मराठी में बनाऊँ। तो चलिए आगे मिलता हूँ आपको हाईवे पे। अभी तो निकला हुआ, अभी बजे डेढ़ बजे निकला और 2-2:30 बजे तक हम पहुंच जाएंगे। 30 किलोमीटर है यहाँ से नारायणपुर, तो इसी स्पीड से हम चले तो आधा पौना घंटा में पहुंच जाएंगे। तो मिलता हूँ आपको आगे हाईवे पे। सो आता पोचलो आहे आपण हायवे, ट्रॅफिकमधून वाचत आपण हायवेपर्यंत आलेलो आहे। आणि इथून आपल्याला जायचं येवलेवाडीवरनं राईट, येवलेवाडीमधनं बहुतेक गावातूनच रस्ता आहे नारायणपूरला जायचा। आपण कात्रज शिवापूरवरनं सुद्धा जाऊ शकलो असतो, पण आम्ही विचार केला की आज इकडून जाऊया, त्यामुळं आपण आता इकडूनच जाणार आहे। तर बघू आता पुढे। आणि ह्या रोडला खूपच ट्रॅफिक जास्त आहे। आमची जी बहीण आहे तिची इच्छा आहे की हा व्लॉग पूर्ण मराठीत व्हावा किंवा करावा, त्यामुळं हा व्लॉग मराठीमध्ये मी सुरू करत आहे। सो आता आपण येवलेवाडीच्या चौकात आलेलो आहे आणि इकडून या पुढील चौकातून आपल्याला राईट घ्यायचा आहे। राईट घेऊन सरळ आपल्याला जायचं आहे। बघू, बहुतेक ट्रॅफिक पोलीस आहेत वाटतं चौकात, नाही आहेत। चला, काय हरकत नाही। पण एक तो सिग्नलचे नियम कोण पाळतंय का नाही, बहुतेक आपणच नाही पाळत वाटतं। चला, इथून सरळ जायचंय, सिग्नल सुटलेला आहे। चला काका, घ्या पुढे। हा येवलेवाडी रोडला आपण लागलेलो आहे आता। आणि इथून डोंगर सर्व चढायचा आहे, घाट पास करायचा, मग त्याच्यानंतर आपण नारायणपूरच्या दिशेने वाटचाल सुरू राहील आपली। पहिल्या गावातनं आपण पास झालं पाहिजे इथून लवकर, कारण आता ऊन पण खूप झालं आहे। 1:30 वाजत आलेली आहे, म्हणजे पूर्ण 1:30 वाजलेलीच आहे, वाजत आलेली आहे नाही, वाजली आहे कन्फर्म। आणि उन्हाचे चटके पण खूप बसत आहेत अंगाला। चला, भेटूया तुम्हाला घाट चढताना। अरे सरक ना। तर मित्रांनो, आता झालेला आहे घाट सुरू आणि खूपच हळूहळू चाललो आहे आम्ही। तो थोडं म्हटलं जरा स्पीडमध्ये जाऊया। आता 16 किलोमीटर अजून स्ट्रेट जायचं आहे इथून। आणि माझी ते येताना इच्छा अशी आहे की माझ्या बहिणीने गाडी चालवावी, पण ती नको म्हणती, मला व्हिडिओ बनवता येणार नाही, त्यामुळे तू चालव। तरी पण आपण ट्राय करू एकदा, तिच्याकडे आपण हेल्मेट, गोप्रो आणि बाईक या 3 गोष्टी देऊ आणि तिला व्हिडिओ बनवायला सांगू। पण काय आहे ना, आता जो कॉन्फिडन्स असतो ना, तो येणं खूप महत्त्वाचं आहे। व्हिडिओ कोणी बनवतं, पण कॉन्फिडन्स येणं महत्त्वाचं आहे। चला, असो, काय हरकत नाही। आता आपण चाललो आहे भर उन्हात। मला तर कधी वाटतं विषय बेकार होणार आहे तिकडे, कारण की एवढ्या उन्हात कोण जाणार तिथं व्हिडिओ वगैरे बनवत राहणार। पण आता काय, थोडंसं घरच्यांचं पण ऐकावं लागतं, नाही तर मग घरचे राहतात घरात, आपण राहतो घराच्या बाहेर। मग यार, कुठं बी कशाला मुकतो। नाही, फुरसुंगी लय लांब जातं फुरसुंगीमधून। फुरसुंगी तिकडे जाऊन तिकडून मग तिकडे येऊन यावं लागत असं। आता हाच रोड आहे आता जायला, मग काय करणार।
सो आता आहे आपण घाटात आणि सावधानी पाहिजे आपल्याला घाटातनं गाडी चालवताना. हे आहे पुणे शहर आणि पुण्याच्या बहुतेक 15-20 किलोमीटर 25 किलोमीटर बाहेर आलं ना तर असं फील येतं की आपण नाही का एक गावाकडंच आलो आउटसाईडला. म्हणजे असं वाटतं की फील येतो ना आपण गावाकडं आलेलं, असं खूप मोठी राईड केली वगैरे असं नाही का. तसं काही नसतं. पण काय आता इथलं वातावरणच तसं असतं, रायडरला तो फील येतोच. काय माहिती. हो खूपच शार्प टर्न आहे. अरे बापरे ट्रक. पण डोंट वरी, आपली बर्गमॅन आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि युनिकॉर्नला दिलेली आहे आपण सुट्टी आजच्यासाठी, कारण युनिकॉर्नचं थोडं इंजिनचं काम चालू झालेलं आहे. ॲक्च्युली जे गेअर स्लिप होतच, सटकतात असे, सेकंडवरनं डायरेक्ट फर्स्टवर येते न काय करतात. त्यामुळे आपण त्याला आज लावलेलं आहे गॅरेजला आणि आज आपण घेऊन आलेलो आहे बर्गमॅन. ही पण खूप चांगली गाडी आहे, पळती चांगली. तुम्हाला एक पुण्याचा नजारा दाखवतो, पुणे व्ह्यू. तर समोर पाहत असाल तुम्ही पुणे सिटी. कॅमेऱ्यात दिसत आहे का नाही मला माहीत नाही, पण दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि जर ह्या कॅमेऱ्यातून नाही बघितलं तुम्ही गोप्रोमधून तर मी स्पेशल मोबाईलमध्ये फोटो काढतो आणि तो फोटो मी व्हिडिओमध्ये टाकतो किंवा एक व्हिडिओ बनवतो आणि ती व्हिडिओ मी गोप्रोमध्ये टाकतो, म्हणजे तुम्हाला बघा येईल. तर दीदी तिथं फोटो काढते. तिचे फोटो काढून झाले की आपण लगेच आता इथनं निघणार आहोत. माझे फोटो वगैरे काढून झालेले आहेत. तिचे फोटो झाले की आपण निघायचं आता लवकरात लवकर. तर फायनली फोटोशूट झालेला आहे, आता निघायचं आपण. जास्त वेळ इथं थांबण्यात काय अर्थ नाही, कारण आपल्याला लवकरात लवकर नारायणपूरला आता निघायचं आहे. त्यामुळं थोडीशी घाई करायची, बाकी काय नाही. चला बस चल. बस इतक्यावर येते, सासवडला जाते. अरे कशाला ओव्हरटॅक मारतोय, घाटात ओव्हरटॅक मारत नाहीत. त्याला नियम माहीत असून पण नियम पाळत नाहीत. यस करेक्ट. आणि नंबर प्लेटही नाही त्याच्या गाडीवर बघ, गाडीला नंबरही नाही, काहीच नाही. आता तूही पुढं जा नको आणि आम्हालाही जाऊ देऊ नको. ऐशे बास याला म्हणतात टन. नको आपण नको. एक तर युटर्न आहे पुढं, आपण ट्राय करायला प्रयत्नही करायचा नाही, कारण आपण जेव्हा एकटा असतो त्यावेळेस गोष्ट वेगळी आहे. आणि ज्यावेळेस आपल्याबरोबर कोणीतरी पिलियन बसलेला असतो किंवा कोणता तरी मित्र असतो आणि फॅमिली मेंबर असल्यावर तर अजूनच काळजी घ्यायची थोडी. ओके आता डन. तर गाडी खूपच सावकाश चालवायची, हळू चालवायची. एकटे असल्यावर काय आपलंच राज्य आहे, विषय संपला. मस्त घाट आहे, मस्त रोड बनवले का उमा दीदी. ए दीदी, ह्याच्या अगोदर तर हा कच्चा रोड होता, कच्चा रोड होता, कच्चा म्हणजे नाही का खड्डे वगैरे खूप हळूहळू म्हणजे यावं लागायचं नाही का. आता आता खूप चांगला बनवलाय.
सो फायनली आपण जवळ आलेलो आहे. 1 किलोमीटर बाकी आहे इथून आणि 1 किलोमीटरपासून राईट टर्न आहे. तो राईट टर्न घेतला की सरळ सरळ श्री क्षेत्र नारायणपूरला आपण पोचणार आहोत. सो आत्ताशी आपण आलेलो आहे चांबळी गावात. 300 मीटर्स टर्न राईट. बघा म्हणजे 300 मीटरवरनं आपल्याला ती जी कोण गुगलच्या कंपनीत कामाला आहे ती बाय ते आपल्याला सांगणार आहे 300 मीटरवरनं राईट घ्या की लेफ्ट घ्या, तिचं ऐकायचं आणि तसं आपण करायचं. ओके. सो फायनली आता आपण नारायणपूर या रोडवर आहे. खूप चांगला रोड आहे. लांब लांबपर्यंत एकही गाडी दिसत नाही, त्यामुळे स्पीड मेंटेन ठेवायला काही प्रॉब्लेम नाही. सो या रोडवरून अजून आपल्याला 8 किलोमीटर असंच जायचं आहे. ती जायला अजून कमीत कमी 15-20 मिनटं आपल्याला लागेल अजून. आणि छोटा रोड असल्यामुळे स्पीड जास्त आपल्याला मेंटेन ठेवता येत नाही, कारण शार्प टर्न आहेत आणि हे पहा असे लगेचच टर्न आहे. त्यामुळे आपल्याला एक स्पीड मेंटेन ठेवणं अवघड आहे. बाकी नजारा वगैरे इथला खूपच भारी आहे. बरं वाटतं. खूप दिवसातून अशा साईडला आपण येतो, व्हिडिओ वगैरे बनवतो आणि आपण एक नवीन एक्सपिरियन्स अनुभव घेतो. खूप छान वाटतं, मस्त वाटतं. विषय गंभीर होऊन जातो सगळा आणि असं वाटतं दिवसभर अशीच गाडी चालवावी. काय शहरात पण आपण मोठे मोठे घरं, बिल्डिंग्स, ट्रॅफिक सिग्नल्स हे बघून वैतागतोच. कधीतरी आठवड्यात नाही एकदा तरी असं गावाकडे आले आणि वाटलं पाहिजे आपल्याला, आणि गावाकडं आपण आलंही पाहिजे. मी तर म्हणतो आठवड्यातनं एकदा तरी प्रत्येकाने एक तरी रोड ट्रिप ॲटलिस्ट 30 किलोमीटरची इथे एक रोड ट्रिप सिंगल करा. अदरवाईज तुमच्याबरोबर फ्रेंड्स येत असतील, फ्रेंड्स घेऊन जावा. पण एक रोड ट्रिप तरी केलीच पाहिजे माइंड फ्रेश होण्यासाठी. आठवडाभर आपण काम करतो, त्या कामाचा जो स्ट्रेस आहे तो अशा राईडमध्ये निघून जातो. आणि आत्ता वॉटर क्रॉसिंग खूप मोठी आपण केली आहे. तर आत्ताच आपल्या दिदीचा प्रश्न असा होता की आपण खेड शिवापूरवरनं सुद्धा जाऊ शकलो असतो, पण तिला काय माहिती खेड शिवापूरवरनं गेल्यावर आपल्याला जास्त वेळ लागेल, कारण खेड शिवापूरवरनं डायरेक्ट 41 किलोमीटर दाखवत आहे आणि येवलेवाडीवरनं फक्त 31 किलोमीटर दाखवतो. हां ठीक आहे, आपण वेळेत गेलो असतो किंवा लवकर पोचलो असतो, पण तिला काय माहिती असा नजारा बघण्यासाठीच तर या अशा आतमधल्या रोडने यावं लागतं. कारण हायवे तर काय हायवे रोडच बघतो आपण, रोज त्याच्यावरनं ट्रॅव्हल करतो. पण कधी कधी अशाही रोडवरनं गेलं पाहिजे ज्या रोड आपण अनुभवू शकतो, त्यात चांगली गोष्ट किंवा एक चांगला नजारा त्यातनं आपण बघू शकतो. सुंदर नजारा आणि सेफ्टी पण खूप म्हणजे नाही काय हे नाही आहे आपल्याला, म्हणजे इथं मोठे गाड्या नाही आहेत, काय नाही, आपण इझिली आपण जाऊ शकतो. हां थोडासा वेळ लागतो आपल्याला, पण खूप चांगल्यारीत्या आपण इकडून सुद्धा ट्रॅव्हल करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ लागू द्या, पण चांगल्या रोडने जावा. सो जस्ट आता पोचलेलो आहे नारायणपूर आणि भरपूर ऊन आहे आणि दिदीचं चाललं आहे गाडी इथे लावू तिथे लावू, बघू कुठे लावू आता. 75 years later. फायनली दर्शन झालेलं आहे आणि जस्ट दर्शन करून आता बसलोच आहे आपण. आणि खूप भारी मंदिर आहे. मी तर फर्स्ट टाईम आलो होतो नारायणपूरला, कारण आतमधले व्हिडिओज फोटोज काढू देत नाही, तर आतमधलं पण नजारा दाखवला असतं मी तुम्हाला. हां पण एक गोष्ट सांगायची आहे की गुरुदत्त मंदिरांच्या पाठीमागे एक स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे जे आत्ता नवीन बांधण्यास चालू आहे. तुम्ही त्या मंदिरात एकदा जावा, पाया पडा. भोलेबाबाचं मंदिर खूप छान आहे, एवढं भारी वाटतं आतमध्ये, एवढी भारी पॉझिटिव्हिटी येते की तुम्हाला असं वाटेल की म्हणजे बाहेरच जायला नको मंदिराच्या, एवढं भारी आतमध्ये आहे. नारायणपूरला कधी आले तर स्वयंभू महादेवाच्या मंदिरात
तुम्ही 101% जावा, तुम्हाला खूप भारी वाटेल, खूप भारी. तर आता इथनं आम्ही जाणार आहे केतकावळ्याला. 15 मिनिटाचा रोड आहे. 10 किलोमीटर आहे ना, 10 किलोमीटर आहे इथनं. तर आता इथनं मी काय व्हिडिओ नाही बनवत कारण गोप्रोची चार्जिंग फार कमी राहिली आहे. चार्जिंगला लावतो गोप्रो गाडीमध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला केतकावळ्यात भेटतो. चला. तर आत्ताच जेवायला थांबलो होतो पण जेवण काही मिळालं नाही कुठं कारण की सगळीकडे स्नॅक सेंटर आहे. नाश्त्यापुरतं मिळेल पण असं बर्गरचं असं जेवण कुठं मिळणार नाही असं सांगितलं. बघू आता आम्ही ट्राय करतो आहे, शोधतो आहे मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केतकावळ्यावरून आत्ता आलो आहे, तिथं काय फोटो वगैरे काढू देत नाही. तर त्याचे 2-3 व्हिडिओज किंवा माझे फोटोज आहेत ते मी ब्लॉगमध्ये शेअर करतो आत्ता. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 5:45, संध्याकाळ होत आलेले आहेत आणि आम्ही नारायणपूरवरनं आता सासवडला आलो आहे. तरी पण आम्हाला हॉटेल काय सापडलं नाही जेवायला. हॉटेलमध्ये गेलं तर म्हणतात भाजी आहे, रोट्या नाही, रोट्या नाही, भाजी आहे. आता काय करायचं बघू, आता शेवट काय होतं आहे बघू. नाही तर डायरेक्ट मी तर घरी निघणार आहे आता. दीदीला पण खूप भूक लागली. बघू आता पुढे काय होतं आहे. नाही तर आपलं सरळ सासवड मार्गे आपल्या घरी डायरेक्ट. मग व्लॉग तिथंच एंड करू आपण. चला. तर जस्टच आता हॉटेलमध्ये आलो आहे. जस्ट म्हणजे 15 मिनिटाच्या अंतरावरच मिळालं हॉटेल. आता इथं ऑर्डर तर सांगितली, जेवण वगैरे करू. जेवण करून आपण डायरेक्ट आता गाडीवरच घ्यायची. आणि भूक तर खूप जोरात लागली, सकाळपासून काय खाल्लं नाही. आता वाजलेले आहेत 5:45. ठीक आहे, भेटू आपण गाडीवर. तर फायनली आमचं जेवण झालं होतं 6:30 वाजता आणि आता वाजलेत 6:15. तर मध्यंतरीच्या वेळेत मी काय व्हिडिओ बनवलाच नाही कारण जेवण खूप झालं होतं. त्यात झोप लागायला लागली सारखी. त्यामुळं म्हटलं व्हिडिओ नको बनवायला. आणि आत्ता आलेलो आहे वडकी गावात. म्हणजे वडकी गाव पास केलेलं आहे आता आपण. आणि आता आपण कात्रज रोडला लागलो. वडकी कात्रज रोड हा सरळ रोड कात्रजला जातो. आता व्हिडिओत काय दिसतंय का नाही माहीत नाही मला, पण तरी पण मी व्हिडिओ बनवतो आता. या रोडला पण संध्याकाळी खूप ट्रॅफिक असतं, खूप म्हणजे खूप. एवढं म्हणजे डोकं दुखायची वेळ येते. आता बघा तुम्हाला पुढे दिसलेच आता एक लाईट नाही आहे रोडला. अंधार तर किती आहे बघा. थोड्याच वेळात आता आपण खडी मशीन चौकात पोहोचेल. खडी मशीन चौक तोच जो सकाळी आपण तिथनं लेफ्ट घेतला होता, राईट घेतला होता सॉरी. आणि तिथनं सरळ जाऊन आता मग इस्कॉन मंदिर कात्रज, तिथून अप्परमधनं मग आपण बालाजीनगर पद्मावती असं करत आपण आता घरी जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सासवडवरून येण्याचं कारण असं आहे की पहिलं कारण असं आहे की भूक. कारण नारायणगावमध्ये तर आम्हाला कुठं हॉटेल मिळलं नाही. शेवटपर्यंत आम्ही सासवडला आलो, सासवडला पण मिळलं नाही. नंतर आम्ही सासवडच्या थोडंसं पुढं आलो, तिथे एक हॉटेल मिळालं, ते पण 6 वाजता रात्री. आत्ता 6 वाजता जेवण करून आत्ता आपण म्हटलं ह्याच रोडनी घरी जाऊया. कारण ज्या रोडने आलो होतो त्या रोड भरपूर आपण गावागावातनं गेलो होतो नाही का. मग ते अवघड झालं असतं कारण तेवढं स्पीड मेंटेन ठेवता नसतं आलं ना. आपल्याला जरा लवकर पोचायचं होतं घरी. त्यामुळं आपण सासवड मार्गे आलेलो आहे. आणि तर भरपूर ट्रॅफिक जॅम लागलेलं आहे. काय कारण आहे काय माहीत नाही. आत्ता म्हणजे आपण उंडरीमध्ये आहे, उंडरी पिसुळी. हा उंडरीचा मेन चौक आहे.
इथं संध्याकाळचं भरपूर ट्रॅफिक असतं, भरपूर. तरी त्या मानाने आज जरा कमी आहे. नाही तर खूप मोठी लाईन लागलेली असती इकडून आणि तिकडून, दोन्हीकडून ट्रॅफिक जॅम होतं. तरी जास्त काय नाही, 7:30 वाजले संध्याकाळच्या म्हणून बरं आहे. नाही तर 8-9 वाजता तर पूर्ण रोड जाम होतो, कारण सगळे एकदम घरी, म्हणजे नाही घरी येण्याच्या ह्याच्यात असतात, नादात असतात. सगळ्यांना घाई असते घरी जाण्याची. आता उंटरीतून आपण आत्ता येवलेवाडी म्हणजे खडी मशीन चौक याच्याकडे चाललेलो आहे आत्ता. आणि हे पण जरा थोडासा इथनं पुढं पण अजून ट्रॅफिक राहीलच थोडं. तर आपण आता आलेलो आहे खडी मशीन चौकात. जस्ट 2 मिनटात आता आपण पोचेल. आणि ह्याही चौकात भरपूर ट्रॅफिक असतं, कारण मोठा चौक आहे. आलो आता, बघू ट्रॅफिक लागतंय का नाही. आय थिंक जास्त ट्रॅफिक नाही आहे इथे. मग सकाळी आपण इथूनच राईड घेतला होता वरती नारायणपूरला जाण्यासाठी. हे बघा, राईट गाड्या लेफ्टला जातात ना, तो रोड पूर्ण नारायणपूरला जातो सरळ सरळ. चला, आपला सिग्नल सुटला आहे. आता हा रोड पहिला खूपच ट्रॅफिक असल्यामुळे नाही का 2 वे होता, आता 1 वे केला आहे. आणि 1 वे करून सुद्धा थोडंसं ट्रॅफिक तरी होत आहे. होईल हळूहळू सुधारणा इथे पण. तर अंधारात तुम्हाला काय दिसतंय का नाही पुढचं काय मला माहीत नाही, बघू आता. ॲक्च्युली मलाही दिसत नाही, कारण हेल्मेटचं वायझर जे आहे ना ते काळं आहे. तर मी गाडीच्या हेडलाईटवर मी गाडी चालवतोय. तर आता आपण राईट टर्न घेऊन अप्पर एरियामध्ये आलेलो आहे. ॲक्च्युली जो मेन राईट टर्न घ्यायचा होता तो पाठीमागे गेला, त्यामुळं आपण या गल्लीतून राईट टर्न घेतलेला आहे. काय हरकत नाही, इकडून हा रोड तिथंच जातो आणि तिकडूनही तिथंच जातो. त्यामुळे इकडून घेतला काय तिकडून घेतला काय डझंट मॅटर. शेवटी आपण जाणार तिथंच आहे जिथं आपल्याला जायचं आहे. आता इथून सरळ जाऊन थोड्याच अंतरावर लेफ्ट घ्यायचा, म्हणजे आपला बालाजीनगर अप्पर रोड लागतो. अरे बापरे, इकडे पण काम चालू आहे वाटतं रोडचं. आणि एवढी धूळ आहे ना, एवढी धूळ, माझ्या डोळ्यातनं नाही म्हटलं तरी 1 किलो माती निघल बरं काढली तरी. एवढी धूळ आहे. प्रत्येक ठिकाणी रोडचं काम चालू आहे, प्रत्येक ठिकाणी. जे 2 पदरी रोड आहेत त्यांना 4 पदरी करतात, जे 4 पदरी आहेत त्यांना 2 पदरी करतात. काय हरकत नाही, असं डेव्हलपमेंट पाहिजे आपल्याकडे. तर फायनली आई माता मंदिर चौक तिथं आलो आहे आता. आणि इथून राईट घेऊन सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. एक गोष्ट अशीच डोक्यात आली म्हणून सांगतो की खूप जण इन्फ्लुएन्स होतात भरपूर जणांना बघून की मी व्लॉगिंग करणार. मी इन्फ्लुएन्स झालेलोच आहे, पण आज जेवढं मला त्रास होतो आहे व्हिडिओ बनवायला तेवढं मला कधीच झालं नाही. कारण जेव्हा दिवस असतो त्यावेळेस काय वाटत नाही व्हिडिओ बनवायला किंवा व्लॉगिंग वगैरे करायला. पण जेव्हा संध्याकाळी 6-7 वाजतात, व्लॉगिंग काय गाडी चालू वाटत नाही, एवढा वैताग येतो. अशामुळेच कधी व्लॉगिंग व्हिडिओ बनवायची इच्छाच होत नाही. ते कुठे बाहेरगावी चाललं तरी अरे व्हिडिओ बनवायची का, अरे नको असं वाटतं. तर त्याच्यावर पण आपण आता काही ना काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. कारण मी आता इथनं पुढं डेली व्लॉगिंग सुरू करणार आहे. डेली म्हणजे जे काय असेल ते असेल ते डेली तुम्हाला दाखवणार.
आणि डेली यूट्यूबला अपलोड करा. यूट्यूबला अपलोड केलं म्हणजे तुम्हाला दिसणारच, त्याचा काही प्रश्नच नाही. पण डेली करणार मी आता. आणि ज्यावेळेस मी डेली करणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला मी सगळ्यांशी शेअर करेल की उद्यापासून आपले रोज व्लॉग येणार. हां, फक्त आजचाच व्लॉग मराठीमध्ये आहे, इथून पुढे येणारा प्रत्येक व्लॉग हिंदीमध्ये असेल. कारण ही आमच्या दीदीची इच्छा होती, आमच्या बहिणीची इच्छा होती की आजचा व्हिडिओ तू मराठीत बनवा, म्हणून मी मराठीत बनवला. लेफ्ट टर्न आलेला आहे, आता इथून लेफ्ट घ्यायचा. गर्दी पण चांगलीच आहे या रोडला. आणि हा पण कोणाला अनुभव आला असेल तर सगळ्यांनी शेअर करा. जेवढे पण व्हिडिओ माझे बघत असतील, काय काय लोक जे स्वतः व्हिडिओ बनवतात, खूप चांगले बनवत असतात. असं कोणा एक बरं झालं आहे का की जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑफ करता त्यावेळेस लय भारी भारी नजारा दिसतो, लय भारी भारी कंटेंट दिसतो, अरे हे कॅप्चर केलं पाहिजे होतं, ते कॅप्चर केलं पाहिजे होतं. पण जेव्हा तुम्ही व्लॉगिंगसाठी कॅमेरा स्टार्ट करता त्यावेळेस मागं पुढं एक गाडी नसते, आजूबाजूला कोणी नसते. अशा सिच्युएशनमध्ये काय बोलावं तुम्हाला सुचत नाही, मलाही सुचत नाही. असं पुन्हा बरं झालं की व्लॉगिंग करायला कॅमेरा सुरू केला आहे पण कोणच नाही. जेव्हा कॅमेरा ऑफ करतो तिकडं माणूस धडपडेल, तिकडं माणूस धडपडेल, ही गाडी त्याला धडकल, ती गाडी त्याला धडकल, नुसता धिंगाणाच चालू असतो इकडे तिकडे. जाऊ द्या, हरकत नाही. तर डेली व्लॉगिंग सुरू केलं आपल्याकडे पण असेच कंटेंट येतील. तर फायनली आता बालाजीनगरच्या रोडला लागलेलो आहे आणि इथून आपलं घर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. एवढं बरं वाटतंय ना हे बघून, फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. खूप बरं वाटायला लागले, असं जोश यायला लागला, जोश अंगात. ठीक आहे, हरकत नाही. चला आता. तर मी काय म्हणतोय, आता मी काय तुम्हाला घरापर्यंत काय व्हिडिओ नेत नाही, मी व्हिडिओचा शेवट करतो इथेच. तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला शुभरात्री. प्लीज इथनं आता राईट लेफ्ट घ्यायचा, आलं आपलं घर. अरे काय झालं, चल ना. फायनली आता थोडं घरापर्यंत आलो आहे. हां, तर आपले शब्द लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लगेच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. आणि मीही घरी जातो आणि मस्त ताणून देतो, म्हणजे आराम करतो.